मालेगावच्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांनो, व्हिडिओच्या माध्यमातून मी भेटतोय. मला माफ करा, प्रत्यक्षात येऊ शकलो नाही. गेले 2 महिने मी रात्रंदिवस महाराष्ट्र पिंजून काढतोय. रोज सभा, रोड शो, रॅल्या सुरू आहेत. मालेगावच्या श्रमिकांच्या भूमीला माझा साष्टांग नमस्कार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन. माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांनो, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आता आपल्या मालेगाव महापालिकेची धुमाळी सुरू आहे. मालेगाव म्हणजे यंत्रमागाचे मँचेस्टर, मोसम आणि गिरणा नदीच्या काठावर असलेले शहर आपल्या कर्तबगारीने ओळखले जाते. पण गेल्या अनेक दशकात मालेगावच्या वैभवाला हवी तशी विकासाची जोड मिळाली का? तुमचा ऐकणार तुमच्या सेवेसाठी खंबीरपणे उभा आहे. आपण मालेगावसाठी काय केलं हे मी आज तुम्हाला सांगायला आलोय. मालेगावात पाणी कमी पडू नये म्हणून आपण अमृत 2 अंतर्गत 146 कोटींची पाणी पुरवठा योजना आणली. आज 54% काम पूर्ण झाले आहे. तळवाडे साठवण तलावापासून 13 किलोमीटरची पाईपलाईन टाकून झाली आहे. आता मालेगाव तहानलेले राहणार नाही, आम्हाला शब्द आहे. 499 कोटींची मलनिस्सारण योजना युद्ध पातळीवर सुरू आहे, ज्याचे 62% काम पूर्ण झाले आहे. शहरात 332 किलोमीटर पाईपलाईन टाकून झाली आहे. इतकेच नाही तर मालेगावच्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 13 कोटी मंजूर केले असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून शहरात 100 कोटींचे 22 रस्ते चकाचक होत आहेत. यातील 90% काम आम्ही पूर्ण केले. 15व्या वित्त आयोगातून आरोग्य केंद्राची दुरुस्ती आम्ही केली आहे. मोसम नदी संवर्धनासाठी 13 कोटींचा निधी देऊन घाटांचा विकास आणि सुशोभीकरण आम्ही करतोय. आज अनेक लोक येतील, खोटी आश्वासने देतील. सुरक्षित मालेगाव आणि भयमुक्त मालेगाव हेच आपले स्वप्न आहे. पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर तुमच्या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील. हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आज एक आवर्जून सांगतो, आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद होण्याची अफवा काही जण पसरवत आहेत. पण मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण योजना कोणी माईकाला आला तरी कधीही बंद होणार नाही. हा आपल्या भावाचा शब्द आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून तुम्हाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजय करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रिय लाडक्या बहिणींनो, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? नाही, तुम्ही मजेतच असल्या पाहिजे. नाहीतर माझ्या दिवस रात्र राबण्याला काहीच अर्थ राहणार नाही. तुमच्यासाठीच महाराष्ट्रभर, या खेड्यातून त्या खेड्यात, या शहरातून त्या शहरात अहोरात्र फिरतोय ना. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात, वाड्या वस्ती, चाळीपासून ते म्हाडाच्या कॉलनीपर्यंत जिथे कुठे तू राहतेस, तू आवाज दिला की मी पोहोचणार. कारण तुमचं सुख, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच माझी खरी शक्ती आहे. खरं तर तुम्हाला 1,500 रुपये दर महिन्याला देऊन मी काय उपकार करत नाही. तुमच्या प्रेमाची, तुमच्या ऋणांची परतफेड करतोय. आणि हो, एक लक्षात ठेवा, ही योजना नसून हे या एकवचनी एकनाथचं तुम्हाला दिलेलं वचन आहे आणि ते कधीही मोडणार नाही. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब नेहमी बोलायचे, ज्याच्या घरची लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की. आणि आता मला माहित आहे, माझी लाडकी बहीण लक्ष्मी म्हणून कोणाच्या तरी घरी नांदती आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो, या पत्र प्रपंचातून मला एवढंच सांगायचं आहे, नांदा सौख्य भरे. तुमच्या सुखाची काळजी घेणारा तुमचाच लाडका भाऊ इथे आहे. फक्त एकदा आवाज देऊन तर बघा. तुमचाच लाडका भाऊ एकनाथ संभाजी शिंदे.